भावानं भावाशी कसं वागावं हे कोण शिकवतं? रामायण शिकवतं महाराज. हा संदेश आहे. आज लोहगाव मध्ये महाराज चाललाय ना एवढा मोठा उत्सव, पण एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये या मंडप मध्ये कुणी दोन भाऊ असतील, एखादा भाऊ माझ्या पुढे बसलेला असेल आणि एखादा भाऊ कोपऱ्यात बसलेला असेल. 4 वर्ष झाले ते भाऊ एकामेकाबरोबर बोलत नाही. मी म्हणतो माझं कीर्तन ऐकून चाललाय ना तुम्ही. आज तुम्ही म्हणताय ना अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं विराजमान झालंय, तर आज या कीर्तनातून उठल्या उठल्या 2 भावांनी गळा भेट घ्या आणि भावाला सांगा की आता परत वाद करायचे नाही. तेव्हा मी म्हणेल बुवा लोहगाव मध्ये परत रामराज्य यायला लागलंय. महाराज याला रामराज्य म्हणतात. व्यावहारिक भाषेनं लक्षपूर्वक काय का थोरला ताईट आहे, धाकल्यानं नम्रता घ्या. धाकला ताईट आहे, थोरल्यानं नम्रता घ्या. नम्रतेनं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात काका. महिला मंडळ आपापसातले वाद मिटवा, आपापसातले तंटे मिटवा. आणि सगळ्यांनी आपण रोज दर वर्षाला दिवाळी येते, पण आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करत होतो. आज आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन ही दिवाळी साजरी केली ना, याचं प्रतीक म्हणून वाद तंटे मिटून टाका आणि सगळ्यांनी एकोप्यानं, नीतीनं, सत्यानं, सदाचारानं जीवन जगा. 100% रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. विठाला हात जोडून पाया पडून विनंती आहे तुम्हाला, आजचा दिवस थोडा स्मरणात ठेवा. का स्मरणात ठेवा महाराज? फक्त आनंदच उत्सव नाही, तर याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आदर्श घेण्यासारख्या आहेत. काय आदर्श घेण्यासारख्या आहेत? ऐका. भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म ज्यावेळेस अयोध्येमध्ये झाला, असं सांगितलं जातं का एक दासी महाराज धावत धावत सुटली आणि राजा दशरथांना सांगते, महाराज जी की जय हो, महाराज जी की जय हो, महाराज जी की जय हो, महाराज आपको लाला भय. दासीनं सांगावं महाराज कौशल्या माँ ने एक बेटे को जन्म दिया है. नाचू लागले राजे दशरथ. त्यावेळेच्या ज्या वेळेला अयोध्येमध्ये भगवंताचा जन्म झाला, त्या आनंदाचं वर्णन करताना असं म्हणतात, पुरा आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. त्या अयोध्येतल्या आनंदाला पारावार नाही असं सांगितलं जातं. त्या भगवान बालरूपी रामाला पाहण्याकरता बारी लागली होती. बारी काका. आणि असं सांगतात त्या भगवंताला पाहण्याकरता साक्षात भगवान शिवजी, भगवान शंकरानं चोरी केली होती माझ्या रामाला बघण्याकरता. रामानं चोरी केली होती. तुम्ही म्हणताल का चोरी केली? भगवान शंकरानं चोरी केली होती. का चोरी केली? तर महाराज असं आहे, भजन करी महादेवान रामपूजी सदाशिव. रामाचा ईश्वर महादेव आहे, पण महादेवाचा ईश्वर राम आहे. हे सूत्रच असं आहे बा. म्हणून तर महाराज ज्या वेळेला सेतुबंधनाच्या वेळेस लिंगाची स्थापना करण्यात आली, विचारलं काय नाव द्यायचं, त्यावेळेस त्या महाराज लिंगाला नाव देण्यात आलं काय? रामेश्वर. राम ज्याचा ईश्वर, असं रामेश्वर. भगवान शिवजींनी का त्यावेळेस चोरी केली, तर ही कथा भगवान शिवजी पार्वती मातेला सांगतायत. लक्षपूर्वक आहे का? भगवान शिवजी पार्वती मातेला सांगतायत, पार्वते ज्या वेळेला ते गोंडस बालरूपी राम, त्या बालरूपी रामाला माझी पाहण्याची इच्छा होती, पण आम्ही गर्दीत घुसायला लागलो, तर ते जे सेवक होते, जे पहारेकरी होते, त्यांनी आम्हाला बाजूला धक्के मारत बाजूला काढलं. बाजूला व्हा, बाळाला दृष्ट लागेल, बाजूला व्हा, कुठलचे आहात तुम्ही, परिचित नाही. पार्वते त्या दौंडीवाल्यांनी आम्हाला धक्के मारत बाहेर काढलं. पण काय सांगावं कौशल्ये, आम्ही तिथून पाठीमागं फिरल्यानंतर माझ्या रामालाही वाटलं का माझ्या भगवान शिवजींना दर्शन द्यायचं आहे. माझ्या रामानं रडायला चालू केलं. लक्षपूर्वक आहे का? माझ्या रामानं रडायला चालू केलं. रामाला प्रत्येकानंच, कौशल्या माता घेते, सुमित्रा माता घेते, कैकई घेते, राजे दशरथ घेत आहेत, अयोध्येचे कुलगुरू वसिष्ठ घेत आहेत, पण राम राहायला तयार नाही. तेवढ्यात चर्चा झाली एकीमेकींमध्ये, अरे एवढं रडतंय बाळ, एवढं रडतंय बाळ, बाळाची काय करा? महिला मंडळ काय करा? दृष्ट काढा. मग आता दृष्ट काढायची काय माहिती का? त्यावेळेस दृष्ट काय अशी होती का? 3 वाटाची माती आणा, मिरच्या आणा. जगाच्या मालकाची दृष्ट काढायची. मग म्हणे दौंडी पिटवा, कुणी दृष्ट काढणारे आहेत का? मग दौंडीवाले दौंडी पिटवत होते. आहे का कुणी बाळाची दृष्ट काढणारा? आहे का कुणी बाळाची दृष्ट
पार्वते, आम्ही शरयूच्या ताटावर मी आणि काकऋषुंडी त्या ठिकाणी बसलेलो होतो आणि तेवढ्यात तिकून आले हे दौंडीवाले, आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारा? आणि मग मी काकऋषुंडीला खुणवलं, आम्हाला विचारलं दृष्ट काढता येते का? भगवान शिवजी म्हटले, मग आम्हालाही बाळाची दृष्ट काढता येते. खरंच काढता येते का? म्हणे हो. मग आम्ही साधूच्या वेशात दोघ जण, पण ऐक पार्वते, आता दौंडीवाले पुढं होते आणि आम्ही पाठीमागं होतो. बाजूला सरका, बाळाची दृष्ट काढणारे बाबा आले. हे पार्वते, ज्यांनी आम्हाला धक्के मारत बाहेर काढलं तेच आम्हाला आतमध्ये नेत होते. काय लीला होती महाराजा. आणि मग पार्वते, आम्हाला ज्यावेळेस मध्ये न्यावं, माझा बाळ रूपी राम कौसल्या मातेच्या मांडीवर रडताना पाहायला, कौसल्या मातेनं त्या बाळाला रामाला माझ्या मांडीवर ठेवलं. मांडीवर ठेवलं कौशल्य, प्रभूच्या 4 नेत्राचं मिलन झालं आणि राम शांत झाले. रडणारं बाळ शांत झालं. तर कौशल्या माता म्हणते, बघा ना बाबा किती हुशार आहेत, बाबा किती हुशार आहेत, दृष्ट काढणार आहे. बाबाच्या मांडीवर ठेवल्या ठेवल्या, म्हणून तुमचा लय बाबा लोकांवर भरोसा आहे. हे तेव्हापासून आलंय. मग कौशल्य, आम्ही बालरूपी रामाचं दर्शन घेतलं. भरपूर कथाभाग आहे, कथेमध्ये रामाचं भविष्य सांगितलं. मग आम्ही त्या ठिकाणाहून निघालो. महाराज, मला सांगायचं आहे काय का भगवान शिवजींनी सुद्धा महाराज चोरी केली होती माझ्या त्या रामाला पाहण्याकरता. एवढं सुंदर का? त्या भगवंताचं मला दर्शन व्हावं असे प्रभू रामचंद्र. राम नाव का दिलं माहिती आहे का? सगळ्यांनी एकदा म्हणा, राम. काय? राम म्हटल्यानंतर तोंड उघडतं आणि म म्हटल्यानंतर तोंड बंद होतं. कशाचं प्रतीक आहे माहिती आहे? रा म्हटलं की आतली पाप बाहेर जातात आणि म म्हटलं का तोंड मिटतं बा, परत बाहेरची पाप आत येऊ नये असा उच्चार करावा, म्हणून म्हणतात राम 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 राम. अजून एक कारण सांगितले शास्त्रकारानं, दुनिया को सब दुनिया को आराम देने वाला राम आहे. सगळ्या दुनियांना आराम देणारा, सगळ्या दुनियेला शांत करणारा, त्याचं नाव राम महाराज. म्हणजे आराम आणि राम. अनेक कारण आहेत. रामायणामध्ये जवळजवळ 10-12 कारणं सांगितलेत. त्याच्यात रामाचं नाव एक नाही, रामाचे नाव अनेक आहेत. किती आहेत? तुम्ही भजन ऐकता गोड. काय भजन आहे? भजन ऐकता तुम्ही. काय भजन आहे रामाचं? रघुपती, राघव. कराल का 2 मिनिटं माझ्याबरोबर भजन? कराल का? माझ्या पाठीमागं म्हणा सगळ्यांनी, टाळी वाजून म्हणायचं जोरात. आता रघुपती राघव राजा टाळी वाजवा, टाळी. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम.
ताकद आहे आवाज शांत करायची. चारही नाव आहे का? पहिलं नाव रघुपती, नंतर राजाराम, नंतर पतित पावन आणि शेवटला सीताराम. चारही नाव आहे का कशी पडली? रघुकुलामध्ये प्रथम जन्म म्हणून रघुवंशातला प्रथम महाराज म्हणून त्याला रघुपती म्हणतात. दुसरं नाव आहे राघव. कौसल्या मातेनं महाराज त्या बालरूपी रामाला प्रेमानं आवाज द्यावा, राघव, म्हणून महाराज कौसल्या मातेचा राघव. नंतर आहे राजाराम, अयोध्येचा राजा म्हणून राजाराम. नंतर पतित पावन, अहिल्याचा उद्धार केला, पतिताला पावन केलं म्हणून पतित पावन. आणि शेवटी सीतेचा राम झाला म्हणून सीताराम, रघुपती, राघव, राजाराम, पतित पावन, सीताराम. त्या भगवान प्रभू रामचंद्रांचं आज विराजमान आहे. अयोध्येमध्ये बरेच लोक म्हणतात 14 वर्षानंतर भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेस अयोध्येमध्ये आले तेवढा आनंद उत्सव आज महाराज त्या अयोध्या नगरीत आहे. त्या एवढाच आनंद महाराज प्रत्येक गावागावामध्ये. का आनंद आहे? त्याच्या पाठीमागं दुःखही आहे. ज्या वेळेला महाराज या सगळ्या विधिलिखित गोष्टी आहेत, या सगळ्या घटना घडणार आहेत. माऊली ज्ञानोबा सांगतात, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले पेटवणे. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला जाणार, रावण येणार, रावण सीतामाईला घेऊन जाणार. एका मिनिटात रामायण सांगतो तुम्हाला, ऐका. भगवान प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण भया वनवासाला निघाले. रावण आला, रावणानं सीतामाईला घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर महाराज हनुमंतराय आले. हनुमंतरायानं लंका पेटवली. हा कथाभाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण हनुमंतरायानं ज्यावेळेस लंका पेटवली त्यावेळेला महाराज रावणाची बायको मंदोदरी घाबरली. मंदोदरी रावणाला काय म्हटली? लक्षपूर्वक आहे का? मंदोदरी म्हटली, अहो तुम्ही त्याची बायको पळवून आणली, तुम्ही त्याची बायको पळवून आणली. आज त्यांचं एक जण आलंय तर त्यानं लंका पेटवली, बाकीचे आले तर काय करतील? तुम्ही येड्यावानी करू नका. तुम्ही त्याची बायको त्याला बोला की त्याची बायको त्याला पोच करा. तुम्हाला काय बायकाला कमी आहे का? म्हणजे तो म्हणजे तुम्हाला नाही, कोण म्हटलं? हा, मंदोदरी रावणाला म्हणते, तुम्हाला काय बायकाला कमी आहे का? रावणानं सांगितलं, मंदोदरी हे माझं विधीचं लिखाण आहे. मंदोदरी म्हणली, राक्षसाच्या अवलादीचं आणि विधीचं लिखाण मानतोय? ऐका, रावणानं सांगितलं, मंदोदरी त्याच्या करता तर महादेवाची सेवा मी केली. कशा करता? ऐका, ऐक मंदोदरी ऐक. काही जर राजा दशरथाला 2 वर मागत नाही, भरताला राजगादी आणि रामाला वनवास, तर राम वनवासात येत नाही. राम वनवासात येत नाही तर सीता त्याच्याबरोबर निघत नाही. सीता त्याच्याबरोबर वनवासात येत नाही तर मी सीतेला पळवून आणत नाही. मी सीतेला पळवून आणत नाही तर राम सीतेला शोधायला निघत नाही. राम सीतेला शोधायला निघत नाही तर रामाची हनुमंताची भेट होत नाही. रामाची हनुमंताची भेट होत नाही तर देवभक्ताचं मिलन होत नाही. देवभक्ताचं मिलन होत नाही तर भक्त देवाच्या कामाकरता निघत नाही. म्हणजे हनुमान लंका शोधायला निघत नाही. हनुमान लंका शोधत नाही तर हनुमान लंका पेटवत नाही. हनुमान लंका पेटवत नाही तर हनुमान लंकेतून पाठीमागं जात नाही. हनुमान लंकेतून पाठीमागं जात नाही तर रामाला लंकेचा पत्ता भेटत नाही. रामाला लंकेचा पत्ता भेटत नाही तर राम माझ्या लंकेत येत नाही. राम माझ्या लंकेत येत नाही तर रामाचं माझं युद्ध होत नाही. रामाचं माझं युद्ध होत नाही तर रामाच्या हातून मी मरत नाही. रामाच्या हातून मी मरत नाही तर बंदी शाळेतले देव सुटत नाही. आणि बंदी शाळेतले देव सुटत नाही तर मला मोक्ष भेटत नाही. हे सगळं जे चाललंय रामायण हे विधीचं लिखाण आहे. बिभीषणाला लंका मिळालीच पाहिजे. राम माझ्या लंकेत आलेच पाहिजे. कारण माझा मृत्यू रामाच्या हातून व्हावा हा माझा आग्रह आहे. विठाला विठाला. त्या रामाला दुःख झालं नाही का? महाराज 3 दुकान आहेत. आता 3ही दुकानं पाहिली तर एक जीवाचं दुकान आहे, एक देवाचं दुकान आहे, एक संताचं दुकान आहे. जीवाच्या दुकानामध्ये केवळ दुःख आहे, देवाच्या दुकानामध्ये सुखही आहे आणि दुःखही आहे. संताच्या दुकानात केवळ सुख आहे. सुख व सेठाई बहुपाई संताच्या. मग त्या देवाचं दुकान जर आपण पाहायला गेलो, देवाला सुद्धा दुःख भोगावं लागलं काका. लोक म्हणतात देव महाराज
देवाची आई होती कौसल्या माता, पण तिला सुद्धा दुःख भोगावं लागलं. असं सांगतात ज्या वेळेला महाराज अयोध्येमधून भगवान प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण भैया वनवासाच्या दिशेनं निघतायत. काका सगळा कथाभाग तुम्हाला माहिती आहे. कैकईनं महाराज वलकल द्याव्या, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बन के हे तू मिलन चले राम चले बनवास, राजा रंक बने राजा रंक बने राजा रंक बने. सुमंत अयोध्येचा प्रधान सुमंत, सुमंतानं रथ सज्ज करावा. भगवान प्रभू रामचंद्रांना अयोध्ये रथामध्ये बसवावं. पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठी, सर्व प्रजेला झोपेत ठेवलं. भगवान प्रभू रामचंद्र पुढच्या प्रवासाला लागतायत असं सांगतात. आणि मग गुह्यकाची भेट झाल्यानंतर ज्या वेळेला सुमंताचा रथ पाठीमागं पाठवून दिला, घोडे जात नव्हते, घोडे नकारार्थी मान हलवत होते. घोड्यांनी सुद्धा इतकं प्रेम केलं होतं माझ्या रामावर महिला मंडळ. असं सांगतात ज्यावेळेस राम, सीता, लक्ष्मण भैया आणि गुह्यक पुढे निघतात आणि इकडं सुमंत ज्यावेळेस त्या रथाला घोडे झोपण्याचा प्रयत्न करतायत, त्यावेळेला घोडे सुद्धा नकारार्थी मान हलवत होते. नाही आने का हमें अयोध्या, नाही है हमारा राम उधर, नाही आने का हमें अयोध्या. हे बघा सुमंता, जायचं असेल अयोध्येमध्ये तर तुम्ही जाऊ शकता. आमचा राम जोपर्यंत वनवासातून परत येत नाही तोपर्यंत अयोध्येचं तोंड पाहणार नाही. आणि हे बघा, आणि तुम्हाला लईच काही काय वाटत असेल तर फेकून द्या आम्हाला या नदीमध्ये, बुडून बुडून मरून जाऊ, पण राम येईपर्यंत अयोध्येमध्ये येणार नाही. महाराज एवढंच काय, अयोध्येची प्रजा ज्यावेळेस महाराज अयोध्येमध्ये जाते त्यावेळेस अयोध्येची प्रजा सुद्धा संकल्प करते. हा, प्रजेचं आणि राजाचं नातं कसं होतं बघा. माझ्या रामाचं आणि प्रजेचं नातं कसं होतं. अयोध्येमधल्या प्रजाजनांनी एकच विचार केला, माझा राम जर 14 वर्ष वनवासात राहून वानप्रस्थ आश्रम स्वीकारणार आहे तर अयोध्येतल्या सर्व प्रजेनं वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा आहे. म्हणून 14 वर्ष अयोध्येमध्ये एकाही मुलाचा जन्म नाही. 14 वर्ष माझा राम जर शिजवलेलं अन्न खाणार नाही तर 14 वर्ष अयोध्येमध्ये चूल पेटल्या जाणार नाही. महाराज हे सगळं दुःख आहे. त्या दुःखाचा महाराज शेवट म्हणून आजचा आनंद आहे. ऐका बारकाईनं लक्षपूर्वक. त्याच्याही पुढे एवढंच दुःख नाही असंही सांगितलं जातं की सुमंतानं बळजबरीनं त्या रथाला घोडे झोपवावे आणि मध्यरात्रीच्या टायमाला अयोध्येमध्ये प्रवेश केला. घोड्याच्या टापांचा आवाज आला. घोड्यांच्या टापाचा आवाज आल्यानंतर महाराज अयोध्येची प्रजा जागी झाली आणि अयोध्येच्या प्रजेमध्ये चर्चा चालू झाली. चलो सुमंत आहे, रथ आया, सुमंत आहे, रथ आया. काही भावार्थ रामायणामध्ये वर्णन असं आलंय का त्या रथाला पडदे होते काका. काही तरुण ते रथाचे पडदे बाजूला करायला धावले तर म्हाताऱ्या माणसांनी सांगितलं, तरुणांनो नकारे करू रथाचे पडदे बाजूला, निदान त्या पडद्याच्या आड बाजूला माझा राम आहे, माझी सीता आहे, माझा लक्ष्मण आहे. या आशेवर आम्हाला कितीतरी दिवस जगता येईल बाबा. पण जर पडदे बाजूला कराल आणि आतमध्ये माझा राम नसेल तर डोकं बडावू बडावू रडावं लागेल. रथाचे पडदे बाजूला सुद्धा केले नाही. तोच रथ कौसल्या मातेच्या महालाच्या बाहेर उभा राहिला. आतून आवाज येत होता. कौसल्या माता शोक करत होती. देवाची आई आहे महाराज, पण तुकोबाराय सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज देवाची आई आहे, जगाच्या मालकाची आई आहे, पण महाराज एकच शोक चालू होता. अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ बाळावना, बाळ माझा केविलवानी, कुठे पेशील बाळा पाणी. अरे माझ्या श्रीरामा परतून ये रे राघवा. कौसल्या माता शोक करत करत सुमित्रा मातेनं सांगितलं, कौसल्या बहन सुमंत आहे, रथ आया आहे. कौसल्या मातेनं महाराज बाहेर यावं आणि रथाच्या दिशेनं कौसल्या माता निघाली. महिला मंडळ तर घोडे सुद्धा नकारार्थी माना हलवत होते. मत आओ माँ, मत आओ माँ, नहीं लाया राम को, नहीं लाया लखन को. नकोय उस माते, जर इथं आली आणि जर रथाचा पडदा बाजूला केला तर रथाच्या चाकावर डोकं आपटू आपटू रडावं लागेल माते.
असं सांगतात. घोडे सुद्धा रडत होते. माझ्या राम वनवासाला जाताना महाराज माणसं रडली याच्यात काय नवल आहे, पण जनावरांनी सुद्धा रडावं महाराज. याला प्रेम म्हणतात बुवा, याला भगवंताची भक्ती म्हणतात बुवा महाराज. हेच नाही महाराज, सीतामाईला ज्यावेळेस विदा करताना सुनैना मातेनं सांगितलं होतं, सेवकांनो ते पिंजऱ्यातले पोपट पशु पक्षी सोडून द्या, नाही तर सीता गेली ना तडफडून तडफडून मरतील, पण अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही. याला प्रेम म्हणतात काका, याला भक्ती म्हणतात, याला भावना म्हणतात काका. त्याच भगवान प्रभू रामचंद्रांचं जसं 14 वर्ष वनवास संपल्यानंतर रामानं सांगितलं होतं, जा अयोध्येमध्ये येतोय, माझ्या भरताला सांगा अयोध्येमध्ये येतोय महाराज. ज्या पद्धतीनं महाराज त्यावेळेचा जो आनंद उत्सव आहे, तोच आनंद उत्सव आज अयोध्येमध्ये साजरा होतोय. आणि तो आनंद उत्सव अयोध्येमध्ये साजरा होण्याकरता त्या भगवान प्रभू रामचंद्रांचं महाराज मूर्ती विराजमान होण्याकरता तुकोबाराय सांगतात, कितीतरी जन्माचं, कितीतरी महाराज अनंत काल आणि अनंत जन्माचं पुण्य असेल बा, म्हणून हा सोहळा आपल्या डोळ्या देखत होतोय. त्याच भगवंताची, त्याच जगाच्या मालकाची आज त्या अयोध्येमध्ये महाराज त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुकोबाराय सांगतात. तेच हे सर्व जगाला आम्ही हात वर करून सांगतोय, अभंगाचं पहिलं चरण. सगळ्यांनी हात वर करा उंच. एका तालात माझ्या बरोबर टाळ वाजणार नाही, पखवाज वाजणार नाही. शेवटच्या कडापर्यंत ताकद लावून टाळी वाजवायची. माझ्या बरोबर एका तालात. एक एक एका तालात. विठोबा जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. त्या भगवंताला, त्या भगवान प्रभू रामचंद्राला अनेक वर्षानंतर महाराज त्या अयोध्येमध्ये विराजमान केले. तुकोबाराय सांगतात, देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. पण भगवंत करणार काय आहे त्या ठिकाणी राहून? भगवंत त्याच ठिकाणी राहणार आहेत का? नाही नाही. सर्वा घटी राम देहादेही. एक भगवंत त्या स्वरूपानं एकाच्या कैवाडे आणि उगवी बहुतांचे कोडे. आणि म्हणून त्या नियमानं महाराज या उत्सवानिमित्तानं मिळालेलं निमंत्रण